श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी शक्तीची ओळख। तुमच्या आजूबाजूला स्वामींची शक्ती आहे हे कसं ओळखायचं? स्वामी शक्तीची ओळख। तुमच्या आजूबाजूला स्वामी शक्ती आहे का? असेल तर ते कसं ओळखायचं? या संकेतामधून तुम्ही ओळखू शकता। आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत। अगदी नित्य नेमाने विधिवतपणे स्वामींच्या सेवा, पूजा, अर्चना ते करीत असतात। परंतु प्रत्येक भक्ताला स्वामींचा अनुभव येईलच असे नसते। काही भक्तांना अनुभव देखील आलेले आहेत। तर मग बरेच जण काय म्हणतात की मी एवढी स्वामींची पूजा करतो, सेवा करतो, परंतु स्वामींची आम्हाला प्रचिती आलेली नाहीये। तसेच स्वामी आमच्या घरामध्ये आहेत का याचे देखील काहीच आम्हाला माहीत नाही। तुम्ही जर सात्विक उपासना करत असाल तर आपल्याला देवत्व आहे याची जाणीव हमखास होते। तर कसे होते ते आज आपण या विशेष स्वामी संदेशामध्ये पाहूया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। स्वामी सांगतात, आपण आयुष्याचे किती वर्ष जगलो याला काहीच महत्त्व नाहीये। हे म्हणजे समुद्रात एका थेंबासारखे पण नाही। या कालचक्रात आपण पाहिले तर आपले अस्तित्व नसल्या समानच आहे। आपले वास्तव्य ज्ञान आणि भक्ती घालून चांगली भावना जपणे महत्त्वाचे आहे। कधी तुम्ही निवांत असाल तर डोळे बंद करून हे प्रश्न स्वतःला विचारा, मी कोण आहे? माझा जन्म या पृथ्वीवरती कशासाठी झाला आहे? माझे आयुष्य आहे तरी किती? हे प्रश्न मनात येतात। तुमच्या मनातील व्यर्थ विचार निघून जातील। लहान सहान गोष्टीवरून काळजी करणे हे तुम्ही सोडून द्या। काही साधकांना, काही सेवेकऱ्यांना स्वप्नात स्वामी दृष्टांत देत असतात। याचा अर्थ असा होतो की स्वामी शक्ती या साधकाला सहाय्य करत आहे किंवा त्यांच्या पाठीशी आहे। काही साधकांना अचानक पहाटे जाग येते, पण त्यांना समजत नाही की असं का घडतं। कारण त्याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती यावेळेस जागी असतात आणि त्यांना तुम्हाला संकेत द्यायचे असतात। अरे ब्रह्म समय तू झोपून न राहता उठ आणि माझी आराधना सुरू करून माझ्याकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घे। अनेक साधकांना थंड हवेची झुळूक लागते, तर काही साधकांना अचानक अंगावर शहारे येतात, तर काही साधकांना अचानक आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे असा भास होतो, तर काही साधकांना देवघरासमोर जाऊन बसावे असे वाटते। याचा अर्थ स्वामी शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे आणि ते आपल्या उपासनेला
सहाय्य करत आहे। हा अनुभव अनेक उपासना करणाऱ्या साधकांना येत असतो, पण त्यांना या गोष्टी उमजत नाही। तर असे अनुभव कोणाला येत असतील तर त्याची उपासना उच्चतम आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे। तर या स्वामी शक्तीला कशा तऱ्हेने अनुकूल करून घ्यावे हे आज आपण या संदेशामध्ये जाणून घेऊया। प्रथम तर साधकाने आपले चरित्र स्वच्छ ठेवावे, जास्तीत जास्त मौन पाळावे, शांत राहावे, आपला आहार विहार सात्विक असावा, जास्तीत जास्त जप करावा, नामस्मरण करावे, देवपूजा करताना, पारायण करताना, जपताप करताना आसनावर बसावे, आपल्या एका बाजूला एक आसन करावे, त्यावर एक फूल वाहावे, म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या संचारित स्वामी शक्तीला आपण तिला मान देऊन आमंत्रण करायचं आहे। अचानक पहाटे जाग येणाऱ्या साधकाने जमल्यास देवपूजा करून उपासना करण्यास बसावे, आळस न करता अंथरूण सोडावे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठावे। स्वामींचा आशीर्वाद, देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच आणि त्यांची शुभ फळे सुद्धा प्राप्त होतात। आपल्या आयुष्याचे ध्येय काय आहे? का स्वामी आपल्या आयुष्यात आले? का आपल्याला स्वामीची अनुभूती आली? हो, या जगात कितीतरी असे लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात स्वामी आलेच नाही। आपण भाग्यवान आहोत, स्वामींच्या सानिध्यात आपण आलो आणि त्या स्वामी कृपेने आपण जे मनात चिंतू ते आपल्या आयुष्यात येणार आहे, मग ते चांगले असो वा वाईट। लक्षात ठेवा की आयुष्यात चढ उतार ही येतच राहतात, हा तर निसर्गाचा नियम आहे। त्रास आणि सुख हे क्षण आयुष्यात अनुभवायला भेटणार आहेत। ते कधी मानसिक असतील तर कधी शारीरिकही असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ कशीही असो, मनात कायम प्रसन्नता ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि ह्या ओळींचे स्मरण करा की ही वेळ निघून जाणार आहे, हे पण दिवस बदलणार आहेत। आपली प्रेम भावना, आपला विश्वास आणि आपली स्वामी माऊलीवर भक्ती आहे जी आपल्याला बदलू द्यायची नाही। बाकी सगळे बदलत आहे आणि बदलत राहणारच आहे। आठवून बघा की आपल्या आयुष्यात आजपर्यंत किती घटना घडल्या आहेत। कधी चांगल्या घटना घडल्या तर कधी खूप वाईट। तेव्हाही आपले संतुलन डगमगले होते का? कारण आपल्याला माहीत आहे आपल्या मागे स्वामी शक्ती आहे। काळ चांगला असो किंवा वाईट, अशा काळात जर तुम्ही आपली भक्ती, आपली निष्ठा बळकट ठेवली तर संकट कितीही मोठी असो त्यातून तुम्हाला तुमच्या पाठीशी असलेले ते ब्रह्मांड नायक सहजपणे तारून नेणार आहेत। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।